सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार आणि त्यांचा मुलगा समीर सत्तार जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचतायत। विधान परिषद निवडणुकीसाठी समीर सत्तार यांनी अपक्ष अर्ज भरलेला होता। उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी हे दोघेही जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचत असल्याची माहिती मिळाली आहे। गेल्या काही दिवसांमध्ये सातत्यानं अब्दुल सत्तार हे भाजपवर टीका करतायत। महायुतीतलाच अपक्ष असलेले शिवसेनेचे आमदार असलेले अब्दुल सत्तार यांनी विधान परिषदेच्या अनुषंगानं भाजपवर टीका केली होती आणि त्यानंतर आता हे आपला उमेदवारी अर्ज जो त्यांच्या मुलांनी अपक्ष भरला होता तो मागे घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचतायत। अपडेट जाणून घ्यात, कृष्णा केंडे आपल्यासोबत आहे। कृष्णा, खरं तर शिंदेंनी अगोदरच सगळ्या नेत्यांना महायुतीचा धर्म पाळा असे सच्या सूचना केलेल्या होत्या, तसं मार्गदर्शन केलं होतं। मात्र तरी सुद्धा अब्दुल सत्तार हे आक्रमक झालेले पाहायला मिळाले होते आणि आता हे अर्ज मागे घेत आहेत। काय घडतंय? अब्दुल सत्तारांना अपेक्षा होती की ही जागा शिवसेनेला सुटेल, कारण की पारंपरिक ही जागा शिवसेनेच्या वाट्याला आलेली होती। मात्र जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यामध्ये ही जागा भाजपाला गेली आणि त्यामुळे त्यांची जी अपेक्षा होती की त्यांच्या मुलाला शिवसेनेकडनं तिकीट मिळेल ते काही पूर्ण झालेली नाही आणि त्यामुळे त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेला होता आणि अर्ज दाखल करण्यासाठी सूचक आलेले होते, मुलगा देखील आलेला नव्हता। मात्र अर्ज मागे घेण्यासाठी अब्दुल सत्तार आणि त्यांचा मुलगा समीर सत्तार हे दोघंही काही वेळातच जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पोहोचत आहेत आणि ते आपला अर्ज या ठिकाणी मागे घेतील आणि त्यामुळे छत्रपती संभाजीनगर जालना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी जे बंडाळी होईल असं वाटत होतं किंवा तसं चित्र दिसत होतं ते काही होणार नाही आणि त्यामुळे महाविकास आघाडी असेल किंवा महायुती असेल या दोघांमध्येही या ठिकाणी एक एक अर्ज आता सध्या तरी आहेत आणि छत्रपती संभाजीनगर मध्ये 6 अर्ज या ठिकाणी दाखल करण्यात आलेले होते। त्यातला एक अर्ज मागे घेतल्यानंतर 5 अर्ज शिल्लक राहतील आणि 3 वाजेपर्यंत त्यातले किती मागे घेतले जातात हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे। त्यामुळे 1 to 1 ही लढत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे छत्रपती संभाजीनगर जालना विधान परिषदेसाठी। कृष्णा, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।